नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक कंपोस्ट गुगळी धमंगा तालुका शिल्लक जिल्हा परभणी. आज आहे 14 सप्टेंबर 2024. आजपासून तर परत शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. कारण की शेतकऱ्यासाठी खास ही आनंदाची बातमी, कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे आहे. तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी, कारण की आता म्हणजे आज 14 पासून ते 20 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, कडक सूर्यदर्शन राहणार आहे. म्हणून हे आनंद लक्षात घ्यायचा. मग परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, ह्या म्हणजे 5 ते 7 दिवसांमधून ज्यांचं सोयाबीन काढणी चालेल त्यांना काढून झाकून द्यावा. कारण की त्याच्यानंतर 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान त्या 10 दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. परत राज्यात 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान हवामान कोरडं राहणार आहे. ज्यांचं सोयाबीन उडीद काढायचे आले असेल तर तुम्ही 20 तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा. परत कांदा रोप टाकण्यासाठी 20 पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे. म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. पण राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे. राहिलेली सगळे तळे भरून जाणार आहे. म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये 23, 24, 25 सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे. पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही. तर तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये 7, 8, 9 ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे. म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या. त्याच्यानंतर 21, 22, 23 ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे. म्हणून हे देखील लक्षात येतं. आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी, आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी 5 नोव्हेंबरला येणार आहे. म्हणून हे देखील त्यांनी लक्षात येतं. पण राज्यामध्ये 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, धाराशिव, लातूर, बीड या कोकणाकडे जास्त पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, परत कोल्हापूर, सांगलीकडे एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून आता तुम्ही काय करा, 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा. मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो. पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे. म्हणजे दररोज 3-3 दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील म्हणजे चांगला पडणार आहे. म्हणजे हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात येतं. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो, हा पाऊस म्हणजे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड, यवतमाळ, पुसद, परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडणार आहे. म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर मालेगाव, संभाजीनगर, म्हणजे हे देखील लक्षात येतं. पण राज्यामध्ये हा पाऊस म्हणजे 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान हा पाऊस म्हणजे कोकणपट्टीकडे देखील जास्त पडणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, तो पाऊस म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर पुणे, नगर, त्याच्यानंतर पंढरपूर, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा या